मुंबईतल्या धारावीत पूर्ववैमनस्यातून हत्या झालेल्या अरविंद वैश्य प्रकरणात वाद आणखी चिघळल्याचं चित्र आहे। त्यामुळे धारावीत दोन गटांमध्ये वाद वाढल्याचं दिसून येते। अरविंद वैश्य यांच्या अंत्ययात्रेदरम्यान झालेल्या राड्यात 5 जण जखमी झाल्याचंही समजतं। या अंत्ययात्रेदरम्यान दगडफेक झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केलाय। त्यावेळी दोन गटांमध्ये पुन्हा वाद झाला आणि घोषणाबाजीही करण्यात आल्याचं समजतं। आमच्या कार्यकर्त्याच्या अंत्ययात्रेच्या वेळी बाहेरच्या लोकांनी दगडफेक करून दंगल घडवण्याचा प्रयत्न केला असा आरोप भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केलाय। त्यांनी स्थानिक खासदारांवर टीकाही केली। ज्या पद्धतीमध्ये मुस्लिम समाजाकडनं हिंदू समाजाला टार्गेट केलं जातंय, हिंदू समाजाच्या लोकांची गळचेपी केली जाते, ज्यामध्ये स्थानिक नेतृत्व या धारावीतील आताच्या खासदार पूर्वीचे आमदार त्यांना सहकार्य करतायत, स्थानिक आताचे खासदार सहकार्य करतायत, मला वाटतं ही लाजिरवाणी गोष्ट आहे। आज आमचा जो कार्यकर्ता, हिंदुत्ववादी कार्यकर्ता, ज्याची अंतिम यात्रा निघाली, त्या अंतिम यात्रेमध्ये देखील काही नोटोरियस धारावीच्या बाहेरच्या लोकांनी प्रवेश केला, दगडफेक करून दंगल घडवण्याचा प्रयत्न केला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।